जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके, शेती जमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांतर्गत 12 जून 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल विभाग यांतर्गत अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होण्यात आलेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि यामध्ये जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिके व शेतजमिनी वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी विभागीय आयुक्त कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे व नाशिक यांच्याकडून पत्रान्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहे. जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनी वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 64,75,80,83,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. मित्रहो, 64,75,83,000 इतका रक्कम तुम्हाला शासनाने मंजुरी दिली आहे.